बेसिक्स ऑफ इनऑर्गॅनिक केमिस्ट्री पार्ट 2 ह्याच्यामध्ये आपण सगळे एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघू. सगळे म्हणजे डी आणि एफ ब्लॉकमध्येच आहेत. फक्त पी ब्लॉकमध्ये एक आहे. हेलियममध्ये एनपी मध्ये कुठलाच इलेक्ट्रॉन जात नाही, तरी पण ते पी ब्लॉकमध्ये, हे फक्त खटकणारा पॉइंट आहे. नंतर डी ब्लॉकमध्ये आला तर आपल्याला 3D 4D आणि 5D सिरीज मधलंच बघायचं आहे. 3D सिरीज मध्ये बघितलं तर आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, 3D4 आणि 3D9 एक्झिस्ट करत नाही, पण 3D5 आणि 3D10 जे आहे ते रिपीट होत आहे. मग त्यानुसार आता हे 3D1 3D2 3D3 3D4 आहे ते एक्झिस्ट करत नाही. मग 3D4 एक्झिस्ट करत नाही तर NS 2 होतं. 2 मधलं इथं एक इलेक्ट्रॉन काढलं आणि ते 3D मध्ये टाकलं आणि 3D मध्ये टाकून 3D5 केलं. आणि आपल्याला माहिती आहे 3D5 रिपीट होणार आहे. मग 3D5 रिपीट होणार आहे तर N हे तर 3D5 आलं. मग आता इलेक्ट्रॉन इथं 1 होतं, इथं 2 केलं. मग नंतर आता तर सेम 3D9 एक्झिस्ट करत नाही, म्हणून NS1 करायचं, 3D10 करायचं आणि 3D10 रिपीट होत आहे. मग NS2 आणि 3D10 असं करायचं. नंतर ह्यांची नावं काय आहेत, क्रोमियम, मॅंगनीज आणि झिंक. नंतर आता 4D सिरीजमध्ये आलं. 4D सिरीजमध्ये आल्यावर 369 3D3 4D3 4D6 4D9 एक्झिस्ट करत नाही, पण 4 आणि 5 रिपीट होत आहे. मग ह्याच्यामध्ये आता 3D3 हे 4D1 4D2 हे 4D3 एक्झिस्ट करत नाही, म्हणून इथं NS मधला एक इलेक्ट्रॉन घेतला आणि 4D4 केलं. मग आता 4D4 केलं, मग आता हे आपलं नॉर्मल जनरल बघितलं तर हे 4D4 येत होतं, पण 4D4 रिपीट होत नाही, म्हणून मग आता याला आपण 4D5 करू आणि इथं पण NS2 होतं त्याचं 1 करू, म्हणजे इथं डायरेक्ट इथंच ऍड करू इलेक्ट्रॉन. मग आता 4D5 जे आहे ते रिपीट होत आहे, म्हणून 4D5 आणि इकडं NS2 फॉर टेक्निशियन. हे निबोनियम, निओबियम, नंतर मॉलिबेडनम, टेक्निशियन. आता रुथेनियम मध्ये आता आपल्याला माहिती आहे 6 एक्झिस्ट करत नाही, मग 6 एक्झिस्ट करत नाही तर NX1 आणि 4D7 करायचं. आणि आता 7 रिपीट होत नाही, मग रिपीट होत नाही तर NS1 4D8 करायचं फॉर रोडियम. नंतर पॅलेडियम मध्ये गेल्यानंतर इथं आलं 4D. आता 4D9 पण एक्झिस्ट करत नाही, मग 4D9 एक्झिस्ट करत नाही, सॉरी हे पॅलेडियमचं परत सांगतो. जनरलमध्ये बघायला लागलं तर 1 2 3 4 5 6 7 8 हे जर 4D8 यायला पाहिजे, पण ऑलरेडी 4D8 यूज झाले, ते रिपीट होत नाही. मग आपण 4D9 ला जातो, पण 4D9 ला गेलं म्हणजे NS1 घेऊन इकडनं एक इलेक्ट्रॉन घेऊन 4D9 ला गेलो, पण 4D9 एक्झिस्टच करत नाही, म्हणून इथं 4D10 करतो आणि NSचं अजून एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे NS0 झालं. हे महत्वाचं एक्सेप्शन आहे, कारण ह्याच्यामध्ये NS0 आहे. मग आता NS0 आणि 4D10 असं पॅलेडियमचं येत आहे. मग नंतर आता 4D9 तर एक्झिस्ट करत नाही, म्हणून 4D10च आपल्याला ठेवावं लागतंय आणि इकडे NS1 आणि आता कॅडमियमचं शेवटी 4D10 आणि NS2 हे आपलं जे आहे ते सिल्वर आहे. नंतर आता 5D सिरीजमध्ये आलं. 5D सिरीजमध्ये सिम्पल आहे, 5D8 एक्झिस्ट करत नाही, पण 5D10 रिपीट होत आहे. मग हे आपलं झिनॉन आता 5D8 एक्झिस्ट करत नाही, मग 8 एक्झिस्ट करत नाही तर 9 केलं फ्रॉम एक NS2 मध्ये एक इलेक्ट्रॉन घेऊन आणि मग नंतर 5D9 रिपीट होत नाही, म्हणून 5D10 केलं NS1 करून आणि NS2 5D10 फॉर Hg. मर्क्युरी हे आहे, मर्क्युरी हे सिल्वर आणि हे प्लॅटिनम. नंतर आता येऊ आपण F ब्लॉककडे. F ब्लॉकमध्ये आपण काही मुद्दे लक्षात ठेवायचे. जेव्हा N-1 D म्हणजे D जेव्हा 0 असेल तेव्हा ते नॉर्मल असतं, जेव्हा D1 किंवा 2 असतं तेव्हा ते एक्सेप्शन असतं. D2 फक्त आणि फक्त थोरियम मध्ये, बाकी कुणाच्यातच नाही, बाकी सगळ्यांमध्ये D1 आहे. जिथं D1 दिसेल ते एक्सेप्शनल कॉन्फिगरेशन आहे. मग आता ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर 4F सिरीज विच इज मोस्ट इम्पॉर्टंट ॲक्टिनॉइड्स. ह्याच्यामध्ये मग सेरियम,
ल्युटेनियम आणि गॅडुलिनियम हे तीनच आहेत. मग त्यांचं आहे 58, 64, 71. आपल्याला ते काढता येतं. आपल्याला माहिती आहे 58 पासून सुरुवात होते आणि 58 पासून सुरुवात होती आणि 71ला एंड होतं आणि हे वरून 7th नंबरला येतं, म्हणून ह्याचं 64 नंबर आहे ॲटॉमिक नंबर. तर आता आपण काय करायचं, ह्याचं कसं लक्षात ठेवायचं, अब तक 56 भरो म्हणजे काय करायचं, 54 तर झिनॉनचे आहेतच आणि NS पूर्ण 4F मध्ये NS2च आहे. पूर्ण 4F 5 सगळं F ब्लॉकमध्ये NS2च आहे. मग आपण इथं NS54 आणि NS2 असं टोटलमध्ये 56 भरून ठेवले. नंतर आता N-D आणि N-2F. आता सगळं आपल्याला माहिती आहे फक्त D2 जे आहे ते फक्त थोरियममध्ये आहे. मग राहिलेले सगळे D1 आहेत. हे D1. मग आता किती झाले, आता सेरियमचं बघू. सेरियममध्ये आपण इथं 58 भरले, सॉरी इथं 56 भरले, 56 आणि इथं 57. मग N-2Fचं आलं राहिलेलं 1 इलेक्ट्रॉन. नंतर आता 64 याचा ॲटॉमिक नंबर आहे, त्यापैकी 56 आपण इथं भरले, 56 आणि 57. मग राहिले किती फक्त 7. मग इकडं 7 असं आलं. नंतर ल्युटेनियमचं 71 ॲटॉमिक नंबर आहे आणि त्यापैकी आपण 56 इथं भरले. 56 इथं भरल्यानंतर 1 जे आहे ते इथं 57 झाले. मग 57 राहिलेले आता 14 राहतात. मग हे N-2Fच्या वरती 14. हे असं करायचं, एक्सेप्शनल कॉन्फिगरेशन ऑफ 4F सिरीज. नंतर ह्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवणं गरजेचं आहे, त्याशिवाय होणार नाही. नंतर आता 5F सिरीजमध्ये आलं. 5F सिरीजमध्ये जसं अब तक इथं 56 भरव होतं, इथं अब तक 88 भरव, 88 भरा. मग 86 रणवीरचं ॲटॉमिक नंबर आणि वरचे 2 NS2चे. मग आता ह्याच्यामध्ये काय आहे, 90 आकडे लक्षात ठेवायचे, 90, 91, 92, 93. पहिले 4, नंतर मधलं 96 आणि एकदम लास्टवाला 103. हेच आहेत एक्सेप्शन्स. 90, 91, 92, 93, नंतर मधलं 96 आणि शेवटचं 103. आता 90 जे आहे ते थोरियम आहे. आपण काय म्हणलं तर थोरियममध्ये D2 असणार आहे, D2. मग रणवीरचं 86, NS2चं 2, हे झालं 88. टोटल आपल्याला 90 भरायचे आहेत. त्यापैकी आता मग D मध्ये 2 घातलं, ह्याच्यामध्ये F मध्ये तर 0 राहिले की इथंच 90 मॅच केले, झालं. F मध्ये 0 आले. नंतर पुढं प्रोटेक्टियमचं जे नंबर आहे ते ॲटॉमिक नंबर 91 आहे. मग त्यापैकी आता रणवीरचं 86, NS2चं 2, हे झालं 88 आणि इथलं N-1D त्याचं D1 असणार आहे. मग 88 + 1 89 झालं. राहिलेले 2 इथं राहिलेले 2 आपण 2 मध्ये टाकले. मग आता ह्यांच्यामध्ये पण सेमच असणार आहे, पुढचे 2 92, 93 मध्ये. म्हणून इथं 3 आणि 4 डायरेक्ट लिहून टाकतो, 3 आणि 4. नंतर आता क्युरियमकडे जाऊ. क्युरियमचा नंबर आहे 96 नंबर क्युरियम आहे, लक्षात ठेवायचं आहे. मग 96 नंबर आहे. आपण रणवीरमध्ये 86 भरले, NS2 मध्ये 2 भरले, 86 आणि 2 88 झाले आपल्याला. आणि परत ह्याचं D मध्ये 1 गेलं, मग झाले 89. मग राहिलेले 7 F मध्ये गेले. नंतर लॉरेन्शियमचा नंबर एकदम लास्ट, ते F ब्लॉक काय 5F सिरीजचा एकदम लास्ट. लॉरेन्शियमचा नंबर 103 आहे, ॲटॉमिक नंबर 103. मग 103 पैकी आपण इथं 86 + 2 आणि इकडं 1 असं 89 भरून टाकले. मग 89 भरल्यानंतर राहिले किती, राहिले 14. मग 14 राहिलेले F मध्ये ठेवायचे. हे झाले सगळे एक्सेप्शनल कॉन्फिगरेशन.